सकाळचा वेळ होता. लहानशा गावातला सूर्य उगवला होता. पक्ष्यांचे चिवचिव आवाज ऐकू येत होते. फुलांची गंध हवेत पसरली होती. या गोड वातावरणात रामूच्या घरात एका नवीन सुरुवातीची आशा. त्याच्या एकुलत्या एक मुलीचा, गंगाचा 12वीचा निकाल लागणार होता. रामू आणि त्याची पत्नी सीता या निकालाची आतुरतेने वाट बघत होते. मुख्य पात्रे: रामू, मेहनती शेतकरी, साधारणपणे 50 वर्षांचा, कुटुंबाचा आधार. सीता, प्रेमळ गृहिणी, साधारणपणे 45 वर्षांची, कुटुंबाची काळजी घेणारी. गंगा, रामू आणि सीतेची एकुलती एक मुलगी, 18 वर्षांची, अभ्यासू आणि महत्त्वाकांक्षी. विलास, रामूचा मित्र, शहरात नोकरी करणारा, नेहमी मदतीला तत्पर. भाग 1. सुरुवात. रामू आणि सीता आपली साधीशी गृहस्थी चांगल्या प्रकारे चालवत होते. शेतामध्ये कष्ट करून रामूने आपल्या कुटुंबाला चांगले आयुष्य दिले होते. गंगा ही त्यांच्या जीवनातील उजळपण होती. तिने 12वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. निकालाचा दिवस उजाडला आणि गंगाचे हृदय धडधडू लागले. रामू आणि सीता तिला घेऊन शाळेत गेले. निकाल फलकावर पाहताच गंगा आनंदाने उडाली. तिच्या नावासमोर प्रथम श्रेणी लिहिलेले होते. तिचे डोळे आनंदाने चमकले. रामूने तिला गळामिठी मारली. माझ्या मुलीने शाळेची मान वाढवली आहे, असे म्हणून त्याने तिचे कौतुक केले. भाग 2. संघर्षाची सुरुवात. गंगाच्या पुढील शिक्षणासाठी पैसे गोळा करणे रामूला आव्हानात्मक वाटत होते. शेताची परिस्थिती चांगली नव्हती. उत्पन्न कमी होत असल्याने चिंता वाढली होती. रामूने सीताला सांगितले, आपल्या गंगाला शहरात पाठवायचे आहे, पण पैसे कुठून आणू? सीतेने धीर दिला, आपण काहीतरी मार्ग काढू. गंगाचे स्वप्न पूर्ण होईल. त्याच वेळी रामूचा जुना मित्र विलास गावात आला होता. त्याने रामूला मदतीची हमी दिली. रामू, गंगा हुशार आहे. तिला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. मी तिला शहरात घेऊन जातो आणि तिला शिक्षणासाठी मदत करतो, असे म्हणत विलासने मदतीचा हात पुढे केला. भाग 3. वेगळे होणे. गंगेला शहरात पाठवायचे ठरल्यावर तिच्या मनात अनेक विचार आले. घराची आठवण, आईबाबांची माया, गावातील वातावरण. पण तिने स्वतःला सावरले आणि भविष्याच्या दिशेने पाऊल टाकले. शहरात आल्यानंतर सुरुवातीला गंगाला अनेक अडचणी आल्या. नवीन वातावरण, नवीन मित्र आणि शिक्षणाचा दडपण. तिने आपल्या आईवडिलांना पत्र लिहिले, आई, बाबा, इथे सगळं नवीन आहे, पण मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तुमची खूप आठवण येते. रामू आणि सीता हे पत्र वाचून आनंदित झाले, पण तिला सोडून दूर असल्याची खंत त्यांच्या मनात होती. भाग 4. संघर्ष आणि यश. गंगाने आपल्या मेहनतीने शहरात आपली ओळख निर्माण केली. ती रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची आणि तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले. कॉलेजमध्ये ती नेहमी पहिल्या क्रमांकावर राहिली. तिला एका मोठ्या कंपनीत नोकरीची संधी मिळाली. नोकरी लागल्यावर गंगाने आपल्या आईवडिलांना फोन करून सांगितले, आई, बाबा, मला नोकरी लागली आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोचले आहे. रामू आणि सीता खूप आनंदी झाले. त्यांनी तिचे कौतुक केले आणि तिचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल तिला आशीर्वाद दिले. भाग 5. परत येणे. गंगा आता गावाकडे परत येत होती. तिच्या यशाची बातमी गावभर पसरली होती. गावातील लोक तिच्या स्वागतासाठी तयार होते. गंगा गावात येताच सगळे तिला पाहून आनंदित झाले. गावातील मंडळींनी तिच्या यशाचे कौतुक केले. गंगाने आपल्या ज्ञानाचा वापर करून गावाच्या प्रगतीसाठी काम करायला सुरुवात केली. तिने गावातील मुलांसाठी शाळा सुरू केली.
शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून दिली आणि महिलांसाठी स्वयंसेवी गट तयार केले. रामू आणि सीता आपल्या मुलीच्या यशात हरवले होते. त्यांनी तिच्या मेहनतीचे फळ पाहिले आणि आपल्या कष्टांचे फळ मिळाल्याचे समाधान अनुभवले. समाप्ती. गंगा आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण काम केले. तिने आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांना साकार केले आणि गावातील सगळ्या लोकांच्या मनात आदर निर्माण केला. रामू आणि सीता आपल्या मुलीच्या यशात आनंदित झाले आणि त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरला. ही कथा आपल्याला शिकवते की मेहनत आणि समर्पणाने सगळे काही साध्य होऊ शकते आणि आपल्या कुटुंबाच्या आधाराने मोठे स्वप्न साकारता येते. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथाश्री मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.